पतिताये चल सुचिवायाला, प्रभु येशु पदास धरी. अघ सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशु कृपाच तरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधील 15व्या स्तोत्राच्या 4थ्या वचनात परमेश्वरासमोर येण्यास पात्र असलेल्या लोकांच्या ठायी असलेल्या गुणांची यादी देताना दावीद स्तोत्रकर्ता म्हणतो, असा मनुष्य अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करीतो. आपण वाहिलेल्या शक्तीने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही. अधम म्हणजेच वाईट वृत्तीचा मनुष्य. अधम म्हणजे असा दुर्जन जो नीच व हलकट वर्तन करीतो व समाजाला घातक ठरतो. दावीद म्हणतो, जो अशा अधम मनुष्याला तुच्छ लेखितो, म्हणजेच त्याला मुळीच किंमत अथवा महत्त्व देत नाही, तो देवाच्या सानिध्यात येण्यास योग्य आहे. इस्रायलाच्या इतिहासात सर्वात प्रभावशाली व सन्माननीय संदेष्ट्यांपैकी एक होता एलिया. त्याच्याच काळात इस्रायलाच्या इतिहासातील सर्वात अधम गणलेला अहाब राज्य करीत होता. त्याच्याबद्दल वचन सांगते, परमेश्वराच्या दृष्टीने जे सर्व वाईट ते अहाबाने केले. आपल्या आधीच्या राजांपेक्षाही हा दुर्वर्तनी होता. त्याने सर्वाधिक दुष्कृत्य केले. सिदोनियांचा राजा एतबाल याची कन्या इजबेल हिच्याशी त्याने लग्न केले व तो जिवंत परमेश्वराला सोडून तिच्या घराण्याच्या बाल या दैवताच्या भजनी लागला. त्याने शम्रोनात बालासाठी भवन बनविले व त्यात वेदीही बांधिले. त्याने आशेरा मूर्तीची स्थापना केली व इस्रायलाला मूर्तीपूजेच्या नादी लाविले. त्याने परमेश्वराला सर्वाधिक संताप आणणारी कामे केली. एलियाने अहाबाची खुशामत केली असती तर त्याला मोठा मान व बहुत धन मिळाले असते, परंतु त्याला हे मुळीच खपले नाही व त्याने खुद्द राजाविरुद्ध बंड पुकारले. त्याने अहाबास तुच्छ लेखिले व त्याच्या राज्यात 3.5 वर्ष पाऊस अथवा दहीवर पडू नये म्हणून देवाला प्रार्थना केली व देवाने ती ऐकली. परमेश्वरच देव आहे हे त्याने या व अन्य कृतींतून दाखवताना अहाबास त्याची किंमत दाखवून दिली. अहाबाने नाबोत नावाच्या मनुष्याचा द्राक्षीचा मळा मिळवण्यासाठी कट रचून त्याचा खून केला असता एलियाने अहाबास त्याच्या व इजबेलीच्या भयंकर मरणाचे भविष्य सांगितले. तो लवकरच युद्धात मारला गेला व कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून खाल्ले, तर इजबेलीलाही कुत्र्यांनी खाल्ले. होय, ज्या एलियाने अधमाची साथ दिली नाही तर त्याला तुच्छ लेखिले. त्याला देवाने मनुष्यांसारखे मरण न देता वर स्वर्गात देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी उचलून घेतले. आम्ही अधम लोकांपुढे झुकतो व त्यांची साथ देतो काय, की त्यांस तुच्छ लेखून त्यांना त्यांची किंमत दाखवून देतो. एलियाप्रमाणे परमेश्वराचे भय धरणारे धन्य. आपणासही ही धन्यता मिळावी ही प्रभुचरणी प्रार्थना.